म्हातारा झाल्यानंतर मग काय अध्यात्माला याला तिकडे आपण जातो. पण तरुणपणामध्ये ही दोन तरुण जे महाराष्ट्रात आज काम करतायत ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून एका तरुणाला माझा संदेश आहे की आज ओबीसीच्या प्रबोधनासाठी भाषणच नाहीये, ती भाषणं तुमची नमुना आहे. ओबीसीसाठी कोण बोलतंय? ओबीसी हा देशातला 52% विषय असेल तर त्यांच्या प्रबोधनासाठी कोणी बोलतंय का? तर त्यांच्या गुलामीसाठी जास्त भाषण चालू आहे. आणि म्हणून मी अधिक न बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो, कारण ते ह्या निवडणुकीसाठी महत्वाचं आहे. आणि राजूदादा तुमचं जे भाषण आहे ना, टू द पॉइंट, निवडणुकीच्या दृष्टीने हे सगळ्यांचं सार आहे. तरी सुद्धा आपल्या लोकांना समजावं लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामध्ये शूद्रांकडे जर शस्त्रे दिली असती तर देशाचा पराभव झाला नसता. बाबासाहेब आंबेडकर कबूल करतात की देशाचा पराभव झालेला आहे, म्हणजे इंग्रजांचं इथे राज्य आलेलं आहे. जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तरी पण आम्ही गुलाम झालो. आणि याचं कारण शूद्रांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं. शूद्र म्हणजे कोण? आणि सगळे बसलेले लोक. जरांगे पाटील शूद्र नाही, जरांगे पाटील एक क्षत्रियासारखे बोलतात. आणि क्षत्रियांची भाषा ऐकवायची असेल तर ते चायला न्यायला करतात, म्हणजे स्त्रियाला कुठला शूद्र लेखतात, हलके लेखतात, ह्याला क्षत्रिय बोलतात. आम्ही आई बहिणीवरून शिवाय देत नाही, आई बहिणींचा सन्मान करणारे लोक आहोत. आणि म्हणून या पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा मी कोकणातले ओळख करून देतो. होय, आम्ही कोकणातले असे लोक आहोत की लग्नामध्ये हुंडा घेत नाही. अर्थव्यवस्था आमच्याकडे महिलांकडे आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात स्त्रियांकडून केली. याचं कारण हे होतं की आई जर मुक्त झाली, स्त्री मुक्त झाली तर हा समाज मुक्त होईल. अशा प्रकारचा ओबीसी समाज या विचार मंचावर आहे. त्या ओबीसी समाजाचं दुःख बाबासाहेब सांगतात की ओबीसीकडे म्हणजे शूद्रांकडे जर शस्त्र असतील तर देशाचा पराभव झाला नसता. आता शस्त्रांची भाषा आपल्याला माहित आहे संविधान पूर्व काळामध्ये होती. आता आम्ही संविधान स्वीकारलं. आता भाषा आली भाषणांची, लेखणीची भाषा आली अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सभांची. या सभांमध्ये आम्ही हे विषय मांडले पाहिजे. म्हणजे ही आजची लढाई आहे. मग त्या लढाईमध्ये शस्त्र म्हणजे काय तर राजकीय सत्ता. आणि राजकीय सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे असं आमच्या सगळ्या महापुरुषांनी सांगितलं, मंडळ वगैरे सांगितलं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना आरक्षण द्या, हे देशाच्या समतेच्या दृष्टीने गरजेचं आहे. परंतु आम्हा ओबीसीना लढण्याची मानसिकता नाही. मी स्पष्टच बोलतो, मंगेशजी ससानी ओबीसीसाठी काम करतात, मृणालजी ढोले काम करतायत. त्यांना मी नेहमी बोलायचो, मी लोकसभा लढलो तेव्हा, की तुम्ही लोकसभा लढवा. अजूनही त्यांना असं वाटतं की लोकसभा खूप मोठा विषय आहे, प्रश्न जिंकण्याचा नाही, लढण्याचा आहे. आता सुद्धा तोच प्रश्न आहे. आमच्या मनामध्ये न्यूनगंड आहे. तुम्ही किती जरी बोलला त्यांना लढा तरी विचारा फॉर्म भरतात का? किती लोक फॉर्म भरणार आहेत सांगा मला. आता हा तुमचं करा जरा कॅमेरा दाखवा तुमच्याकडे का? हे जर आम्ही मागायला सांगितलं एक माणूस 100 लोकांचा नेता आहे किंवा 500 लोकांचा नेता आणि 10,000 कोणतरी बोलून 10,000 लोकांचे नेते आहेत, प्रत्येकाने लढलं पाहिजे का? नाही लढत. आपल्या लोकांची गुलामगिरी मनामध्ये आहे हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. पण आम्ही स्वतः ओबीसी असून महात्मा ज्योतिबा फुलेंना आमचं गुरु मानत नाही. आमचे गुरु आहेत गोळवलकर, हेडगेवार, लोकमान्य टिळक, सावरकर, स्वामी समर्थ, हे आमचे गुरु आहेत. महात्मा फुले आमचे गुरु आहेत. कारण ओबीसी हा गुरु होऊ शकतो हे आम्हालाच मानलेलं आहे. आणि म्हणून हा जो न्यूनगंड आहे आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे. आणि आज पार्थ पवारचं उदाहरण दिलं. 19ला पार्थ पवार इथे निवडणुकीला उभा होता, त्याला बोलता येत नव्हतं. मी लोकसभा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा सगळ्या पार्थ पवारच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं, पाटील साहेब कशाला तुमचा धंदा आहे का? म्हणजे ओबीसीचा धंदा आहे का? हा आमचा धंदा आहे. मोठी ऑफर दिली होती, तिथे बोलण्याचा विषय नाही. पण ह्या मराठा समाजाला, क्षत्रिय समाजाला देशाची लूट करण्याची सवय आहे हे पार्थ पवारने आज सिद्ध केलं. अर्जुन हा लुटारू आहे, क्षत्रिय हा लुटारू आहे. आणि एकलव्य हा त्याचा नेहमी अंगठा कापला जातो त्यांच्यापैकी आम्ही. कधीतरी आम्ही शहाणा झालं पाहिजे. आज त्यांनी 3,000 कोटीची जमीन, ज्याला सारा शब्द बोलता येत नाही, तोंडावर त्याच्या काही स्मित नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि हुशार मंडळी विचार मंचावर आहे.
पण त्यांनी एवढी मोठी 3000 कोटीची जमीन लुटली, पण वडिलांचा पराक्रम त्याच्यापेक्षा मोठा आहे. मला ते सांगायचं नाही, मला हे सांगायचं आहे की क्षत्रिय हा शब्द बदनाम आहे, तो लुटारू आहे, तो शोषक आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसीची जबाबदारी इतकी मोठी आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी हा देश लुटला, देश विकला, देशाला गुलाम केलं, आणि तुमच्यावर आता या देशाच्या समतेची जबाबदारी आहे. आज हा कार्यक्रम काय मराठ्यांना शिव्या देण्याचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम समतेचा आहे. या देशातला 52% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना कधीतरी तुम्ही प्रतिनिधित्व द्याल की नाही, अधिकार देणार की नाही? का नाही? महाराष्ट्राची मुख्यमंत्री एखादी मुलगी होत, ती शरद पवारांची असेल किंवा ती आमची पंकजाताई असेल किंवा कोणी असेल, मुलगी का नाही होत? त्याचं कारणच आहे की या महाराष्ट्राची मानसिकता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच आहे. आणि ओबीसी म्हणून आपली जी लढाई आहे ती किती मोठी आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय हे बाहूतून आले, वैश्य मांड्यातून, आणि आम्ही शूद्र पायातून आलो. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं. कोणाला आठवतात म्हणून आपली महात्मा फुले असंच आम्हाला वागवतात, आम्ही पायातून जन्माला आलो असंच वागवतात. आणि म्हणून आमचे ओबीसी नेते मागच्या पिढीतले बोलत होते की ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. सगळे महान नेते किंवा आताचे पण नेते बोलतात की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. विरोध नाही पण काय, कशाला लढत लागताय तुम्ही? मराठा आरक्षणाला विरोध असलाच पाहिजे, कारण संविधान सांगतंय ज्यांनी लोकांची लूट केली, जे शोषक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण नाही, जे शोषित आहेत त्यांना आरक्षण आहे. हे जरांगे पाटलांचं आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. खरं म्हणजे त्याला मोर्चाची परवानगीच नाही द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोषित नाही. पण त्यांना परवानगी दिली गेली, मोर्चे काढले गेले. याचा उद्देश होता की ओबीसीचं आरक्षण संपवणं. आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी एकटे मराठी जबाबदार नाहीत. किरण डोके साहेब यांचं मी स्वागत करतो. मला आज ते घेऊन इथे आलेले आहेत. माळी समाजाचे मुंबईचे बायका मार्केटचे ते अध्यक्ष आहेत. धन्यवाद. प्रश्न आपला हा आहे की आपण आता हा तुमचं केले ते फक्त 30% होते की आम्ही निवडणुका लढणार. या सभेचा जो खर्च केला गायकवाड साहेबांनी सगळ्यांनी, या पगड्या वगैरे आणल्यात, बिचारे पैसे देऊन आणले, त्याचा उद्देश काय की राजकीय सत्ता हातात घेणं. या सभेमुळे जर तुमच्या मनात तेवढा पण कॉन्फिडन्स नसेल आला की सर्व फेल आहे, काही उपयोग नाही त्याचा. आणि म्हणून मी जेव्हा लोकसभा लढलो तेव्हा वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा तिकीट दिलं. त्यांचं मन किती मोठं आहे. गेल्या वर्षी 24ला बीएसटी कडून सभा लढलो, त्यांचं मन किती मोठं आहे. खरं म्हणजे आम्ही असा राजकीय पक्ष काढून आमच्या लोकांना संधी दिली पाहिजे, तुम्ही पण निवडणुका लढा. प्रश्न आहे या देशाची राजकीय सत्ता शस्त्र जोपर्यंत ओबीसी हातात घेत नाही, ती समजा काठी आहे काकांच्या हातातली, ती काठी महत्वाची आहे. आम्ही जोपर्यंत राजकीय सत्ता हातात घेत नाही तोपर्यंत देशामध्ये परिवर्तन होत नाही. आणि म्हणून सन्माननीय छगनजी भुजबळ, छगनराव भुजबळ हे मुंबईतील महापौर झाले पहिल्यांदा. बरोबर झालं, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांतून ते महापौर झाले. आणि दोन वेळेस. आणि आज ते आमच्या ओबीसीचे राष्ट्रीय नेते झाले. पण सुरुवात करून झाली स्थानिक स्वराज्य संस्थांतून. मग मला सांगा, लोकसभा का नाही जिंकू शकत ओबीसी? विधानसभा का जिंकू शकत? कारण लोकसभा आणि विधानसभेवर यांनी पूर्ण कब्जा केलेला. स्थानिक स्वराज्य संस्था तेवढं आरक्षण जे आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण ते महत्वाचं आहे. आमच्याकडे आरक्षणाची कल्पना अशी केलेली आहे, शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण एवढंच आरक्षण. राजकीय आरक्षणाबद्दल आम्ही बोलत नाही. खरं म्हणजे सत्तेची ताकद आहे, आरक्षण द्यायचं किंवा नाकारायचं ती राजकीय सत्तेत आहे. आणि म्हणून मगाशी सगळा पाडा बसला आमच्या मंगेश साहेबांनी, अजितदादा पवार असतील, आमचे एकनाथराव शिंदे असतील किंवा फडणवीस असतील, यांनी 2019 पासून 25 पर्यंत काय केले? त्यांनी सांगितलं की इम्पिरिकल डेटा नाही ओबीसीचा, म्हणून आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही असं सांगितलं. खरं कारण असं होतं की तुम्ही गुगलवर सर्च केलं तर लक्षात येईल की फक्त मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये निवडणुका न घेतल्यामुळे प्रशासकांच्या हाती कारभार केला आणि 12,000 कोटींचा डोळ्यांना दिसणारा भ्रष्टाचार तिथे समोर आला. त्यांनी अहवाल दिलाय. नवी मुंबई महापालिकेमध्ये लुटले. नवी मुंबई महापालिका आमच्या गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा वाद सुरू आहे.
सगळ्या जमिनी गावठाणं सगळे विकायला लागले, देवांची मंदिरं विकायला लागले. अख्खा विमानतळाची जागा आमची होती ती अदानीच्या नावावर झाली आणि आम्ही आता दिवा पाटील आमचे ओबीसीचे नेते आहेत त्यांच्या नावाची भीक मागतोय. तिथले ओबीसी नाव मिळत नाही. सांगायचा मुद्दा आहे कोर्टाने नाकारलं. ते कोर्टाने नाकारलं. विकास पाटील आमचे कोर्टात गेले होते. कोर्टाने सांगितलं की आम्ही ह्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मुद्दा असा आहे की राजकीय सत्तेच्या जोरावर आरक्षण सुद्धा संपवलं जाते आणि मागच्या 19 पासून 25 पर्यंत त्या निवडणुका न झाल्याचं कारण काय की महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यामध्ये सत्ता आहे ओबीसीची आणि ओबीसीची सत्ता असल्यामुळे या ओबीसीच्या सत्तेला विरोध कसा करायचा तर निवडणुकाच घ्यायची नाही. लोकशाहीची यापेक्षा मोठी विटंबना काय? जे संविधान आम्हाला दिलेलं आहे, आमच्या अनेक आंबेडकरी भाऊ आता संविधानाला हात लावून दाखवा आणि हात तोडू आणि संविधान संपलं, निवडणुकाच नाही झाल्या. काय केलं तुम्ही वाटलं? निवडणुकाच झाल्या नाही. त्याचा फायदा असा झाला की सगळे मुंबईतले फंड होते जे महापालिकेचे ते हेवी मोडीत काढले, ते लुटमार केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीची लूट गेली. आज आम्ही आगरी कोळी मुंबईचे लढतोय आमच्या घरांसाठी. मुंबईतली आमची घरं सुद्धा द्यायला जात नाहीत आणि मुंबईचा इतिहास बघा सम्राट अशोकापासून मुंबईचे मालक आगरी कोळी माळी भंडारी 2,500 वर्षापासून आले आहोत. आता किरण जोडके सांगतात की मुंबईचं मार्केट आहे इथं पुणे जिल्ह्यात आहे, तिथे जाऊन आमच्या माळी समाजाच्या लोकांनी ते मार्केट स्वतःच्या नावावर केलं. पण आगरी कोळ्यांना अजूनही आमची मार्केट मिळवता आली नाही. आमच्या महिला अर्थव्यवस्था मुंबईत आहे, मार्केट आमची आहे, पण ते आम्हाला मिळत नाही कारण जागृती नाही. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये आपल्याला सगळ्या ह्या चर्चेचा जो उद्देश आहे तो निवडणुकाचा समोर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून कुणबी दाखले काढण्यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. त्यांचा हेतू काय होता? या सभेमध्ये तो मुद्दा समोर आला की जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उद्देश शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण होता, ऑलरेडी तिथे केलेले आहे. त्यांचा प्रश्न आहे की लोकसभा आमची आहे, विधानसभा आमची आहे, आम्हाला फक्त ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था पाहिजे. कारण इथे आमचा शंभूक तयार होतो रामायणातला. शंभूक जेव्हा तपाला बसला, अभ्यासाला बसला, तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं रामाला म्हणजे क्षत्रियाला की याला मारून टाका, त्याला मारला. महाभारतामध्ये एकलव्य जेव्हा शिकून अर्जुनाला चॅलेंज करतो म्हणजे पार्थाला चॅलेंज करतो तेव्हा त्याला सांगितलं जातं याचा अंटा कापा, याचं शिक्षण नाकारा. आज आम्ही फक्त कुठे आहोत? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहोत. त्या राजकीय आरक्षणामुळे आमचं शिक्षणात आणि नोकऱ्यातलं आरक्षण राहणार की नाही हा प्रश्न आहे. पण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण सुद्धा निवडणुका न घेता संपवलेलं आहे. आज ओबीसी नगरसेवक आहेत, आम्हाला सांगतात आमचे नगरसेवक पाटील साहेब गेली 5 वर्ष आम्ही वाट बघतोय कधी निवडणुका लागतात, कर्ज काढलं, प्रचार केला, फुकट केला प्रत्येक वेळी. आज नगरसेवकांची आमची माजी नगरसेवकांची अवस्था बघा, फार भयानक अवस्था आहे. त्यांच्या डोळ्यासमोर महानगरपालिका लुटली जाते. याचं कारण काय? याचं कारण आहे आमचं राजकीय आरक्षण. आणि म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण जितकं महत्वाचं आहे तितकं स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण महत्वाचं आहे. आणि आमचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या वर्णामध्ये सभा घेतली पाहिजे की शस्त्राचा जो अधिकार आम्हाला मनुस्मृतीने नाकारला म्हणून या देशाचा पराभव झाला. आता देश जवळजवळ विकला गेलेला आहे. म्हणजे सगळी बंदरं कोणाच्या नावावर आहेत? अदानीच्या नावावर. सगळी शहरं, मुंबई शहराची जमीन अदानीला दिलेली आहे. आमच्याकडे शेत प्रकल्पाला अंबानीला सगळं तो विकलेला आहे. मुंबई परिसर सगळं कोकण विकायला काढलं आणि तुमच्याकडची परिस्थिती आता पार्क पॉवर निश्चित केलं. एकच प्रकरण उघडकीस आले, एकच. अशी किती प्रकरणं पुण्यामध्ये असते? कारण लुटमार करणं हे क्षत्रियांचं ध्येय होतं आहे आणि राहणार आहे. आणि म्हणून त्या क्षत्रियांनी लुटमार करायला सगळं रान मोकळं व्हावं म्हणून सांगितलं आम्हाला कुणबी दाखले द्या. पण ते असं कधी म्हणतात आम्ही शूद्र झालो, आम्ही हलके झालो. मान तोच आहे. जरांगे पाटलाची भाषा बघितली इतकी मधुरीची भाषा आहे. भुजबळ साहेबांवर कुठल्या पद्धतीने टीका करतात. एक ज्येष्ठ नेता, विद्वान नेता, महाराष्ट्रातला चांगला वक्ता असलेल्या माणसावर जरांगे पाटील एवढ्या असभ्य भाषेत बोलतात. याचं कारण काय? त्याचं कारण ते आहे ते क्षत्रिय आहेत आणि आम्ही शूद्र आहोत. ही क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य यांच्या विरुद्धची लढाई मी ससाणे साहेब नेहमी सांगतो. कारण आम्ही इथून सगळीतून घरी गेलो की आम्ही धर्माने हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आम्ही गुलाम आहोत. आणि जोपर्यंत हिंदू म्हणून आम्ही गुलाम आहोत
भाषण करून उपयोग काय? आणि म्हणून आमच्याकडे अनंत तऱ्हे 3 वेळा महापौर झाले ठाण्याचे, आणि गोड पेडलिस्ट माणूस, आणि तिथे रिक्षावाला गेला सातारचा, आणि तिथे मुख्यमंत्री होतो. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो याचा अर्थ काय? कारण त्याला जन्मजात संस्कार दिला जातो, तू राज्य करण्यासाठी जन्माला आलेस, आणि आम्हाला संस्कार मिळतो तुम्ही गुलाम आहात, तुम्ही हलके आहात. आणि म्हणून कधीतरी या मानसिकतेवर सुद्धा आपण बोललं पाहिजे. आणि इथल्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आणि आपल्या ओबीसी बांधवांना, जी सभा असेल ना, आपले 25 लोक असतील तर त्यामध्ये 10 पत्रकार पाहिजे, कुठले मोबाईलमध्ये. आणि ही भाषणं होणं गरजेचं आहे. आमची गुलामगिरी आमच्या मनामध्ये आहे. एवढं बोलून एवढा मार खाऊन सगळं आरक्षण गेलं, अत्याचार झाले, आज छोटी छोटी मुलं मराठ्यांची जमिनी लुटायला लागले, आणि आम्ही लक्षात घेत नाही की फक्त आता लोकसभा संपलेली आहे, 5 वर्ष लोकसभा नाही, विधानसभा संपलेली आहे. मी 2 लोकसभा हरलोय, पण माझ्याकडे शहाणपण आहे कुठलं सत्तेचं. मी सगळे बोलू शकतो, मी भाषण करू शकतो, तुम्हाला समजावू शकतो. आणि ही जी सत्तेची भाषा भुजबळ साहेबांनी आपल्याला शिकवलेली आहे की हे भुजबळ साहेब सत्तेत गेल्यानंतर काय करू शकतात, किती मोठी डरकाळी करू शकतात, आणि पैसा कमवल्यानंतर तो ओबीसीसाठी कसा लावायचा, किती ओबीसीना कळतं, या सगळ्याला काय खर्च आला असेल. कोणी बोललं का समोरून की माझ्याकडून 5,000 मी देणगी देतो या सभेला? नाही बोलत. महाराजांच्या सभेला अख्खी इनोवा भेट देणारे शिष्य आहेत ओबीसी, कुठल्या पण महाराजांना उवा बापूंना 5-5 हजाराच्या देणग्या देतात, पण इनोवा फॉर्च्युनर गाड्या भेट देणारे लोक आहेत. आणि म्हणून आजच्या सभेमध्ये मला हे सांगायचं आहे की आपल्या या सगळ्या सभेचं सार आहे येणाऱ्या निवडणुका. आणि जोपर्यंत निवडणुकांमध्ये राजकीय सत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, ही सत्ता जोपर्यंत आम्ही हातामध्ये घेत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. आणि आरक्षण हे भीक मागून कधीच मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि जगज्जेष्ठ इंग्रज नसते इथे, तर महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आम्हाला मिळाले नसते, तेवढे विद्वान होते इंग्रज. पण या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काळात ओबीसीचं आरक्षण शिल्लक राहणारच नाही. तर त्या आरक्षणाचे विरोधक आहेत, ते सांगतात कशाला आरक्षण पाहिजे, या देशाने आमचं शोषण केलंय, ही गोष्ट आताच्या सरकारला मान्यच नाही. शोषण केले म्हणून आम्ही शूद्र झालो ना. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपला ओबीसी घरामध्ये गुलाम आहे. आता या सभेमध्ये मगाशी 2-3 महिला होत्या, आता एकच ताई दिसते तिकडे, एकच ताई आहे ना, त्या ताईसाठी टाळ्या वाजव. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेला संदेश होता की स्त्रियांच्या शिक्षणापासून सुरुवात करा. आमच्या सभेत महिलाच नसतात, आणि महिलाच मग आम्हाला गुलामगिरी शिकवतात की धर्माच्या विरुद्ध काही बोलू नका, सरकारच्या विरुद्ध काही बोलू नका, तुम्हाला काय करायचं काय करायचं. आणि म्हणून निवडणूक लढताना आम्हाला ही भीती आहे की या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही जर फॉर्म भरले तर मराठी काय करतील. मी स्पष्ट बोलतो, ही भीती काय आकाशातल्या राक्षसांची नाही आहे. म्हणजे पार्थ पवार असेल, श्रीरंग राणे असेल, यांच्या विरुद्ध आम्ही जोपर्यंत निवडणूक लढत नाही, भाषण करत नाही, तोपर्यंत आपला विरोध सोबत म्हणजे विरोध समोर येत नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मी माझं भाषण जरी लांबवलं असलं तरी सांगतो की या येणाऱ्या निवडणुकामध्ये आपले लोक निवडणुकीचा अर्ज भरत नाही, भाषण करत नाही, पत्रकार परिषदा घेत नाही, त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत नाही, तोपर्यंत देशामध्ये समता येणार नाही. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी क्रांती केली शाहू महाराजांनी, त्याच्यामुळे 340 कलम आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की सोशली बॅकवर्ड तुम्ही आहात का. जरांगे पाटील सोशली बॅकवर्ड नव्हतेच, सामाजिकदृष्ट्या मागासलेले नव्हते, आणि कुठलाच मराठा सोशली बॅकवर्ड नाही, तरी पण दाखले घेतात कारण त्यांच्याकडे सत्ता आहे. आणि त्यांना माहित आहे त्या काकांच्या हातात जी काठी आहे, एकमेव काठी इथे आहे आता, ती काठी जोपर्यंत त्यांच्या पाठीत बसत नाही ओबीसीची तोपर्यंत ते घाबरणार नाही. आणि म्हणून हातामध्ये सत्तारूपी राजकीय सत्ता हातात घ्या, हाच त्यावरचा उपाय. आपल्यापेक्षा एससी एसटी समाज पुढे आहे. त्यांचे 2 राजकीय पक्ष दिसतात, 3 रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, तुमचं बीएसपी, त्यांनी सत्ता देशात मिळवण्याचा प्रयत्न केला. एससी एसटी भावाची धाडस बघा किती मोठा आहे. आणि आम्ही ओबीसी 52% असून आमच्या मनामध्ये सतत गुलामगिरी आहे. आम्ही एक तर फडणवीसांचे सेवक होतो, कधी अजितदादांचा होतो, कधी एकनाथ शिंदे यांचे होतो. आणि म्हणून मग ते रिक्षावाले असतील किंवा अनपढ असतील किंवा चोर असतील, ते सत्ता सोडत नाही. कारण या देशातली मुक्ती ही सत्तेमध्ये आहे, भक्ती मार्गामध्ये नाही. मी संतांच्या सगळ्या याचा सगळं अभ्यास करून चालतोय.
एवढे सगळे संत आणि महापुरुषांना चोऱ्या होतात कशा जमिनीचे? सगळे देव असताना का होते असं? आणि त्याला शासन का होत नाही? आम्ही म्हणतो देव त्याला शासन करेल. कुठे आहे देव? कुणबी दाखले निघाले त्याला पाप झालं नाही का? जळले नाही का दाखले ते? त्याची कागदपत्र पेटली नाहीत का? तुम्ही चोरी करताय ओबीसीची. ओबीसी मध्ये आम्ही सगळे आगरी कोणी माई भंडारी मजबूत आहोत. मृणाल ढोले पाटील यांना बघितल्यानंतर ओबीसी काय असते म्हणजे विराट पुरुष आहे याची कल्पना येते. पण दुसरे पण आहे भटके विमुक्त दुबळे पण लोक आहेत, त्यांचं काय? म्हणून मृणाल ढोले पाटलांकडून अपेक्षा आहे सगळ्या महाराष्ट्राला की जे ओबीसी मध्ये अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जातात त्यांचं नेतृत्व कोणी करायचं. आणि म्हणून मृणाल ढोले पाटलांचं नाव पाटील आहे, माझं पण नाव पाटील आहे. पण आम्हाला यांनी शूद्र ठरवलं. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी पाटील बनवलेलं आहे आणि ते लोकांची व्यवस्था करायला. म्हणून आदर्श पाटील आपल्याला ठरवावे लागतील. आजच्या सभेमध्ये उरणमधून मी इथे आलो. आमचे किरण धोटे साहेब इथे आहेत. त्यांनी संकल्प केलाय की आम्ही महाराष्ट्रभर असे कार्यक्रम करू आणि माझी फॉर्च्युनर काय या ओबीसीच्या आंदोलन असेल ते प्रतिदिन दाखवतात. आणि जोपर्यंत आमच्याकडे पोट भरलेले लोक आहेत तो निर्णय घेत नाही. भुजबळ साहेब एवढी संपत्ती कमवून सुद्धा ओबीसी साठी पैसा लावतात. आपल्याकडे किती लोक असं करायला तयार? ही भावना एससी मध्ये आहे, एसटी मध्ये आहे, आंबेडकरी लोकांमध्ये, ओबीसी मध्ये नाही. साहेब सुतार साहेब तुम्ही सुतार समाज आहे, तुम्ही तुमच्या जातीचं कल्याण केलं. आता तेवढंच नाही म्हणून चालणार. तुम्हाला एससी एसटीची काळजी घ्यावी लागेल ओबीसीना. आणि म्हणून ही येणारी निवडणूक आहे ती राजकीय सत्ता आहे. राजूला आपल्याला माझी विनंती आहे की तुमच्या वॉर्डामध्ये मी प्रचार करत आहे. खासदार ती फक्त इमेज तयार करण्याची होय. आम्ही पण खासदार निवडू शकतो. प्रत्येक वॉर्डामध्ये येऊन सभा घ्यायला तयार आहे. पण आपण निवडणुकीचा फॉर्म भरा. फॉर्म भरता येत नसेल फॉर्म कसा भरायचा ते पण आम्ही सांगू. पण तुम्ही निवडणूक लढणार नाही तर असा समज महाराष्ट्रात पसरेल की ओबीसी हे गुलामच आहे, ओबीसी हे शूद्रच आहे, ओबीसी हे हलके आहेत, ते वेळीदार आहेत, त्यांची राज्य करण्याची लायकी नाहीये. आणि असं होऊ नये म्हणून निवडणुका लढणं हा अंतिम उपाय. पैसे नसतील तर कर्ज काढा. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कर्ज काढलं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा टाटांपेक्षा श्रीमंत होते. या सुद्धा आम्ही विसरलो. कारण आम्हाला श्रीमंत पण व्हायचं आहे, राजकीय सत्ता पण नाही घ्यायची, आम्हाला गुरु पण व्हायचं नाही. गुरु कोण कोण होतात तुम्हाला माहित आहे? ओबीसी समाजाला एकतरी गुरु आहे का? सगळे गुरु ब्राह्मणांचे, धर्मगुरु ब्राह्मणांचे, राजकीय सत्ता मराठ्यांची, क्षत्रियांची आणि अदानी अंबानी व्यापारी. आमच्याकडे काय आहे? भांडी असायची. आणि मग मनात ती गुलामगिरी हलवा ही माझी विनंती आहे. शास्त्रीय भाषण मी करणार नाही. राजकीय सत्ता हे टार्गेट ठेवा. मी 2 लोकसभाला इथून लढलोय पिंपरी चिंचवड मधून. खरं म्हणजे आमचा घाटावर काही संबंध नाही. आम्ही एकविरेच्या तिथे डोंगरापर्यंत आमचा वावर आहे. पण इकडे आलो बाळासाहेब आंबेडकरांमुळे. 3री लोकसभा सुद्धा माझी लढायची आहे. आणि जर आपले आशीर्वाद असतील तर आपण ओबीसीची लोकसभा म्हणून जिंकून दाखवू. तुम्ही लढा किंवा मी लढे. पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सत्ताला योग्य आणि सगळ्या देशाला सांगतील की खरे ओबीसी नरेंद्र मोदी सुद्धा खरे ओबीसी नाही. अशी डुप्लिकेट ओबीसी खूप आहेत. खरे ओबीसी महात्मा ज्योतिबा फुलेला गुरु म्हणतात, डोक्यावर पदवी घालतात आणि शूद्र म्हणून स्वतःचा स्वीकार करतात. लक्षात घ्या, आम्ही कधी मराठी होऊ शकत नाही, आम्ही कधी ब्राह्मण होऊ शकत नाही, आम्ही कधी वैश्य होऊ शकत नाही. अशी देशाची रचना आहे. शूद्र म्हणजे आम्ही हलक्यावर स्वीकारा. आणि हलके असताना सुद्धा महात्मा होता येतं, राष्ट्रपिता होता येतं. हे महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं. मी हे 2 तरुण आहेत, मंगेश ससाणे, ऍडव्होकेट मंगेश ससाणे आणि आमचे मृणाल ढोले पाटील. हे तरुणांना डोळ्यासमोर घेऊन सांगतो, आपल्या मुलांना ओबीसीच्या आंदोलनात उतरवा. तीच या देशाची मुक्ती आहे, दुसरी मुक्ती नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला बोलवलं ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. धन्यवाद सर. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलं. नुकतंच या बैठकीसाठी ज्यांचं आगमन झाले असे पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय श्री किरणजी जोगेकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि लगेचच सरांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सरांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे.